सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। TJSB सहकारी बकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निखिल आरेकर यांची नियुक्ती आणि नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि मंडळ अधिकारी तलाठ्यांची अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यावर धडक कारवाई। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। TJSB सहकारी बकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निखिल आरेकर यांची नियुक्ती। नागरी सहकारी बके देशात अग्रणी असलेल्या 5 राज्यातून 143 शाखांतून सुमारे 23,000 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या गेली 53 वर्ष ग्राहक प्रथम याला प्राधान्य देऊन बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तत्पर सेवा देणाऱ्या TJSB सहकारी बकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निखिल आरेकर यांची नियुक्ती दिनांक 1 सप्टेंबर पासून करण्यात आलेली आहे। TJSBची पुढची वाटचाल अधिक प्रभावी करतील असा विश्वास बकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना वाटत आहे। असे वाटण्याचे कारणही तसेच आहे। एक मूळ TJSB बकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत व्यवस्थापनाच्या पहिल्यांदा उच्च पदावर आलेला आहे। आपल्यासोबत बकेत लागलेला, अगदीच बरोबरचा, आपल्याला ओळखणारा, सहजपणे बोलणारा, समजावून सांगणारा, दुरुस्त करणारा आणि सांभाळून घेणारा म्हणजे आपल्यातला एक प्रशासनाचा प्रमुख म्हणून आता काम करणार, हेच ते कारण आहे। निखिल आरेकर यांना काम करताना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे। ब्रज बुकिंग करून कस्टमरला कोण सामोरा जाऊ शकतो आणि बॅक ऑफिस कोण सांभाळू शकतो हे त्यांना माहिती आहे। 1993 साली पदवी मिळवून बकेत ट्रेनी म्हणून लागलेले निखिल आरेकर 2024 साली बँकेचे MD CEO झाले आहेत। 1993 ते 2024 31 वर्ष निखिल आरेकर बकेत ग्रुम झालेले आहेत। बकेचा विचार आणि कार्यपद्धती याची पूर्ण माहिती त्यांना आहे। सहकारातून अंत्योदय यावर विश्वास असणाऱ्या निखिल आरेकर यांनी ब्रज बुकिंग पासून सुरुवात केल्याने लहान खातेदार, छोटे ग्राहक, अल्पकर्जदार यांच्या गरजा ते जाणून आहेत। खाते उघडणे, पैसे ठेवणे, त्यावर व्याज, FD करणे आणि गरजेनुसार कर्जाचे मर्यादित बुकिंग ते झपाट्याने बदलत गेलेले बुकिंग, त्याला तंत्रज्ञानाची जोड या सगळ्या टप्प्यावर निखिल आरेकर यांनी प्रत्यक्ष काम केलेले आहे। हाच दीर्घ अनुभव TJSB निखिल आरेकर यांना आता उपयोगी ठरणार आहे। आगाशे जे एका खाजगी कंपनीत काम करत होते ते मॅनेजर म्हणून जॉईन झाले होते। ती बकेची सुरुवात होती। त्यानंतरचे अरविंद मराठे, राम मुजे, रवींद्र कर्वे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सतीश उतेकर, सुनील साठे, सुब्बलक्ष्मी शिराली हे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असा बकेचा प्रशासकीय पदाचा प्रवास आहे। हे सगळे TJSB येण्यापूर्वी अन्य बकात होते। त्यांची कारकीर्द अन्यत्र सुरू झालेली होती। निखिल आरेकर यांचे करिअर त्यावेळच्या ठाणे जनता बकेत म्हणजे आताच्या TJSBत सुरू झालेले आहे।
जनसंपर्क बकेच्या प्रतिमेचे संवर्धन, धोके पत्करून धाडसी आक्रमक निर्णय, परिस्थितीचे नेमके आकलन आणि विश्लेषण, काही वेळा बचावात्मक धोरण, कधी कन्झर्व्हेटिव्ह अप्रोच, रिस्क कमी करणे या आधारे बँक विकसित झालेली आहे. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल क्रिमिनल रिट पिटिशन 2911/2022 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह मंडळ अधिकारी मुंब्रा व मंडळातील सर्व तलाठी यांनी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी आज दिग्शांश 02 सप्टेंबर 2024 रोजी बोटीद्वारे गस्त घातली असता खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे 15 ब्रास रेतीने भरलेली एक बार्ज तसेच एक सक्शन पंप आढळून आले. अशाच प्रकारच्या दुसऱ्या कारवाईत खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे 13 ब्रास रेतीने भरलेली दुसरी बार्ज तसेच एक सक्शन पंप कळवा बाळकुम खाडीत आढळून आले. परंतु हे बार्ज व सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढता येत नसल्याने बार्ज व सक्शन पंप जाळून खाडीमध्ये बुडवून नष्ट करण्यात आले असून यापुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आदर्श विकास मंडळाचा 40वा वर्धापन दिन सोहळा 1 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष बी. मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेचा वर्धापन दिन व शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीचा कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या वर्षीचा हा 4था कर्मवीर पुरस्कार ठाण्यातील प्रतिथयश आशा सरस्वती शाळेचे संचालक सुरेंद्र दिघे यांना आमदार संजय कायकर, खासदार नरेश म्हस्के, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. बी. मोरे यांच्या 75व्या जयंतीनिमित्त त्याच्या नवीन फोटोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून परीघावर असलेल्या शिक्षक, पालक व संस्थाचालक यांनी विद्यार्थी हितासाठी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये आपल्या शाळेबद्दल असलेली आपुलकी वाढविण्याबद्दलचे प्रयत्न झाले पाहिजेत असे मत सुरेंद्र दिघे यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केले. शाळा महाविद्यालयासाठी स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आर्थिक व राजकीय फायदा लक्षात न घेता फक्त आणि फक्त शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांचे कौतुक केले. शाळा व महाविद्यालयासंदर्भात सध्या घडत असलेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, शैक्षणिक संस्था चालकांनी व्यापक प्रमाणात पालक व विद्यार्थ्यांमध्ये सभा घेऊन विविध विषयांवर त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, जेणेकरून होणारे अनुचित प्रकार आणि पालकांचा अवाजवी आक्रोश टाळता येईल. आमदार संजय केळकर यांनी कर्मवीर पुरस्कारासाठी अत्यंत योग्य आणि सेवाभावी व्यक्तीची निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दिघे सरांप्रमाणे सर्व शिक्षकांनी स्वयंसेवी वृत्तीने काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले. संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी कर्मवीर पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट करत असताना दिघे सरांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विहंग चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षा, माजी नगरसेविका परीक्षा प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे शिवाजीनगर येथे 6 वर्षावरील बालमित्रांसाठी गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 100हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. या प्रशिक्षण कार्यशाळेला विद्यार्थ्यांची लगबग व प्रचंड उत्साह होता. गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत प्रशिक्षक दत्तात्रय चव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना गणपती कसे बनविले जातात याबद्दल प्रशिक्षण दिले. इतर प्रकारची माती व शाडूची माती यामधील फरक समजावून सांगितला. पीओपी पासून बनविलेल्या मूर्तीमुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते, यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती समजावून सांगितली. यामुळे शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवणं का चांगलं आहे हे देखील सांगण्यात आलं. विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती तयार करण्यास शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले. शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू शकतो. हा संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू मातीपासून सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती तयार केल्या. याने विद्यार्थ्यांना सणांचे महत्त्व देखील समजते. मातीच्या गणपतीचे निसर्ग संवर्धनासाठी महत्त्व त्यांना सांगितले. प्रशिक्षकांनी गणपतीची मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक लहानग्या सवंगड्यांना दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सुद्धा हेच प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यशाळेमध्ये 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनविल्या. कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात सर्वांनी निसर्ग संवर्धनात जास्तीत जास्त हातभार लावण्याची गरजेचे आहे, असे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माजी नगरसेविका परीक्षा प्रताप सरनाईक यांच्यातर्फे विभागात विविध उपक्रम राबविण्यात येतात. या प्रशिक्षणात शिवाजीनगर येथील मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. या मुलांना प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. बुद्धीचा दैवत असलेल्या सर्वाच्या लाडक्या बाप्पाचं म्हणजे विघ्न आहेर त्या गणरायाच्या पूजेचं महत्त्व मुलांना आपली संस्कृती व त्याचे महत्त्व समजावे. धार्मिक गोष्टी लहानपणापासून लक्षात याव्या यासाठी असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवित असतो, असं परीक्षा सरनाईक यांनी यावेळी सांगितले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना,
मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. पण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा TJSB सहकारी बकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निखिल आरेकर यांची नियुक्ती आणि नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि मंडळ अधिकारी तलाठ्यांची अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यावर धडक कारवाई. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.